शेतकऱ्यांद्वारे वीज पुरवठ्यात अनियमिततेविरोधात कामठा येथे आयोजित आक्रोश मोर्चा आणि धरणं आंदोलनात आज विधायक विनोद अग्रवाल यांनी सहभाग घेतला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला। शेतकऱ्यांनी मांडलेली मुख्य समस्या आमगाव येथील 50 MVA क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचं खराब होणं, ज्यामुळे या क्षेत्रातील वीज पुरवठा प्रभावित होऊ लागला होता। विधायक विनोद अग्रवाल यांनी उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित दुसरा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करायला सांगितलं आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि वीज विभागानं या समस्येचं तात्काळ निराकरण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। विधायकांनी अधिकाऱ्यांना 24 तासांच्या आत समाधान सुनिश्चित करण्याचा आणि क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले। विनोद अग्रवाल यांनी घटनास्थळी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि त्यांना निर्देश दिले की शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम मागितल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित केले जाईल। त्यांनी असे सांगितले की ज्या ठिकाणी डीपी डिस्ट्रीब्युशन पॉइंटची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे तिथे ती तातडीने करावी। विधायकांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची माहिती तहसीलदारांना दिली असून या नुकसानीचे पंचनामे तयार केले जात आहेत। तसेच या नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई मिळवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील। शेतकरी आंदोलने तीव्र वीज पुरवठ्यात सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली असून विधायक विनोद अग्रवाल यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे या समस्येचं लवकर निराकरण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। जनरल न्यूज करता प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट, नागपूर।